सुधाकर बडगुजर यांच्या संदर्भातली अपडेट आपण पहा. तर विजयी झालेले आहेत. बीएमसीच्या आकडेवारीनुसार आपण पाहिलं तर भाजपनं दमदार मुसंडी. नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर विजयी झालेले आहेत. कालच आपण पाहिलेलं होतं की मतदानावेळी पैसे वाटपाचा आरोप झाल्यानंतर नाशिकमध्ये बडगुजर यांच्या कार्यालयासमोर मोठा राडा झालेला होता. पोलिसांना लाठी चार्ज देखील करावा लागलेला होता आणि ते सुधाकर बडगुजर आता विजयी झाले आहेत. नाशिकमधून ही अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. दरम्यान मुंबईमध्ये आपण पाहिलं तर मनसेची निराशाजनक कामगिरी पाहायला मिळते. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाला देखील फारसं विजय या ठिकाणी मिळवताना दिसत नाहीये. सर, दोन्ही मुद्द्यांवर, कारण तुम्ही नुकतंच मनसेतून शिवसेना शिंदे गटामध्ये दाखल झालेला आहात, दोन्ही पक्षांसंदर्भातल्या कामगिरीकडे आपण कसं पाहता? असे उबाटा गटाचा विजय हा वक्फ बोर्डाचा विजय. अपेक्षेप्रमाणे आम्हाला मुंबईत यश मिळालं जरी नसेल तर महाराष्ट्रामध्ये ज्या काही 29 महानगरपालिका आहेत, भारतीय जनता पक्षानंतर शिवसेना जी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आहे तीच दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता मनसेविषयी मी काही बोललो तर कदाचित लोक हे म्हणतील. मी माझ्या एका ह्याच्यात म्हणलं होतं की उद्धव ठाकरेंनी आपल्या भावाचं मूल्यांकन बरोबर केलं. दिलेल्या जागासुद्धा जास्तच होत्या असं मला वाटतं. कमी जागा दिल्या असत्या आणि त्यांनी जास्त लढवल्या असतं तर कदाचित वेगळं चित्र दिसलं असतं.